हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो सकाळ सकाळच मी व्लॉगिंग स्टार्ट केली. आता ना 8 वाजलेत. रोज ना 2 दिवस झालं जरा उठायला उशीर होतो, लेट होतोय ना, तर मला अर्धच पाणी भेटते. म्हणून म्हणलं की आज लवकर उठावं. मग मी 7:15 वाजता उठले होते. पाणी येतं 7:15ला पाणी येतं ना, म्हणून मी लवकर उठले होते. तर आज बघा लाईटचा प्रॉब्लेम आहे, डिम लाईट आहे, त्यामुळे मला पाणी भेटलंच नाही. मी मोटर काय चालूच केलेली नाही. सो सकाळ सकाळ आमचं रुटीन कसं असतं ना, मी ते तुमच्यासोबत शेअर करते. आता जरा डिम लाईट आहे त्यामुळे अंधार अंधार दिसत असेल. सो सकाळ सकाळ ना आम्ही दोघे पण काय करतो, एक म्हणजे गरम पाणी, तांब्या भरून गरम पाणी पितो. सो त्याच गरम पाणी केलंय मी. आणि सेकंड नाश्त्यासाठी आम्ही काय करतो ते सांगते. नाश्त्यासाठी ना मी रोज इथं अशी 5 अंडी शिजायला टाकते. 4 त्यांना आणि एकच मी खाते. मला जास्त अंडी आवडत नाही. अंडी खायचं काही नाही, जास्त अंडी खायचं काही नाहीये. मला ते घशात टोचत टोचत जातं, त्यामुळे मी खात नाही जास्त अंडी. त्यानंतर मग आमच्या त्याच्यामध्ये असतं सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स. आणि आज माझ्याकडून स्किप झाले त्या पाण्याच्या नादामुळं, नाही तर मी जिरा वॉटर पण पिते. पण थोडंसं आपलं घरात ॲक्टिव्हिटी हालचाल करत राहायच्या. सो आत्ता तर आहे ना आरू झोपली आहे. आरू झोपली. आता आरूचा टायमिंग काय झाला आहे, 10:30 ते 2:30 झाला आहे. त्यामुळे थोडंसं तिला पण लेट झोपू देते मी, म्हणजे तिची पण झोप होईल, तिची पण चिडचिड काय होणार नाही. त्यामुळे तिला लेट झोपून देते. आणि तिच्या टिफिनची तयारी करते. आता टिफिनसाठी रोज काय बनवायचं नाही एवढं टेन्शन येते ना. सो आजचा मेनू ठरला की तिला थोडीशी पालकची भाजी आणि चपाती द्यायची. सो ती प्रिपरेशन करणार आहे. पहिलं थोडासा नाश्ता वगैरे करून घेते, त्यानंतर मग तिच्या जी डब्याची टिफिनची तयारी ना ती करते. का आली का लाईट फुल? आता आली की सकाळपासून माझ्या मागं लागली, जावा तुम्ही बाहेर, लाईट फुल नाही, डिम डिम लाईट आहे, सगळ्यांची फुलं आहे, आपली डिम आहे. नाही बोल विचारलं इथं हां, बाजूला की तुमची लाईट डिम आहे का फुल आहे, तर पण आमची फुल आहे, आमचं पाणी बिल सगळं भरून झाले. मग दमदीर आहे का नाही तुला? आणि आधी सकाळी 8 वाजले तर तुम्हाला वरती बघा आपली लाईट डिम आहे, बघा आपली लाईट डिम आहे. एवढ्या सकाळचे ऑफिस तरी उघडतात का? मला काय वाटलंय की आपलेच फक्त घरचा प्रॉब्लेम झाला. काल तिथे वायर तुटली होती ना, त्यामुळे ती झालं असेल काय. आपली तुटली होती. पण दुसऱ्या तुटली होती काय, ते झालं असेल प्रॉब्लेम. पण हे एकच कनेक्शन असेल ना, मग ह्यांची पण हीच पाहिजे ना, ती बंद करा. लाईट गेली, सगळ्यांची फुल आली आता. हा आली, आता आली. मग मी कुठं काय बोलली का? भांडे आली का तुम्हाला मी? दयाने सकाळ सकाळ उठवलं, मला डोकं खाल्लं माझं लय. ती तू काय मोटर करते? चालू, ती आरूसाठी भजी करते. आरुषसाठी? Yes. आणि मला? मटकीचं कालवण. मी पण खाणार पाहिजे. काय थोडेच केले. थोडंच खाईन मी. त्या डब्याला पण द्यायचे, तिला पण द्यायचे. हम्म. पाणी आहे का बघा, कारण पाणी जाईल आता. लय उशीर झालं पाणी. असं वाटतंय मला की ठेवते थोडा वेळ का नाही. चल बघतो पाणी. तिथं बघ ना नळ चालू करून. हं? हे काय कमी झालं गेलं. कमी आहे का? थांबा 5 मिनिटं. टाकी भरली नसेल, टाइम संपला ना पाण्याचा. मग काय, मी त्यासाठीच म्हणत होते की लवकर बघा म्हणून. लवकर बघा म्हणजे मी काय करणार सांगा. तुमच्या हातात काय नाही समजलंय मला. कशाने चिडचिड करताय माझी पण. तुम्ही लवकर बघा, लवकर बघा, लवकर बघा. आता काय करू शकतो मी? लाईट दे माहिती. गेलं पाणी आता. एक तर 2 दिवस आधीच मला उठायला उशीर झाला होता, म्हणून आज लवकर उठली होती. तर हा लाईटचा प्रॉब्लेम. चल करपावले का? अहो ती कचऱ्याची गाडी आली ना, मग पुढं निघून जाईल म्हणून गॅस बारीक केला आणि पुढं गेले. तोपर्यंत भज्याचं सगळं मला कल्याण झालं. सांगायचं, मी आलो असतो बघायला. किती करपून टाकलेस तू? हा, तुम्हाला तर पॉइंटच पाहिजे फक्त बोलायला. मी काय मुद्दामून नाही केलं, माहिती आहे ना. असू द्या, हे खा भजी तुम्ही. ही टिफिनला घेऊन जाणार ती? नाही, ते केलेत ना तिला, चांगले केलेत मी. हे तू खा खायचे. तुम्ही खा की, काय बिघडते. आपण दोघं खाऊ. टाकून चांगले नाही द्यायचं, दोघांनी मिळून खायचं ते. खरपूस भाजले ते, कळलं का, म्हणून ते तसे दिसतात. चल दोघं मिळून खाऊ. खाऊया. चला झालं हिची टिफिनची तयारी. टिफिन भरते, तिला उठवते, नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे घालून तिला पटकन स्कूलला सोडून या, मग आपण आपली बाकीची कामं करू. ओके. आता ना बघा 10 वाजलेत. 10 वाजता ना माझी अर्धी तरी तयार होती, ती पण आरूची फक्त. सो बघा आता तिला मी छान अशी तयार केली. तुम्ही बॉटल्स वगैरे भरून ठेवले. सो हिची बॉटलवरती पण आम्ही नाव वगैरे टाकले, आरवी राहुल गायकवाड. आणि बघा आरूला बघा कशी छान अशी तयार केली आहे. बघू तुझा स्कूल युनिफॉर्म. हो का, बॅग तिची भरती तर. सो बघा आता तिची बॅग भरती आहे. आज काय नोटबुक नाही आहे, म्हणजे ते वर्कबुक नाही आहे, त्यामुळे मी तिला बॅग भरून दिली. कशी कशी भरली मी नीट ठेवते. सो बॅगमध्ये त्यांचा एक एक्स्ट्राचा ड्रेस जरी ओला वगैरे झाला, खराब झाला, तर त्यातच ती गार वगैरे पडू नये ना, म्हणून ते हर टाईम म्हणजे प्रत्येक मुलाला सांगतात की एक एक्स्ट्रा ड्रेस ठेवा. मी पहिल्यांदाच असं बघितलं आरूच्या शाळेत, हा नियम आहे म्हणून.
सो बघा तरुची तयारी झाली आता सगळी. आता आमची तयारी बाकी आहे, म्हणजे अजून एखादी भाजी वगैरे बनवायची. आता मी चपाती खाते, अहो काय चपाती खात नाही, मग त्यांच्यासाठी भाकरी करायची, सगळं घर झाडून घ्यायचे, लादी पुसायची, कपडे धुवायचे, भरपूर काम आहे अजून. सो आता तरी ना 10 वाजलेत, अजून हिचा टाइम अर्धा तास आहे, म्हणजे 15 मिनिट. थांबा, अजून 15 मिनिट आहेत, मग 15 मिनिट आहोंचं उरकतील आणि मग हिला स्कूलला सोडून येतात. सोडून आलं ना मग आहोंची व्हिडिओ एडिटिंग, पोस्टिंग, मग त्यांचं काम हे सगळं बघायचं. त्यानंतर मग जेवण वगैरे करायचं. हे सगळं आता आम्हाला मॅनेज करावं लागतं आरूचं स्कूल चालू झाल्यापासून. आरूचा ना स्कूलला जायचा टाइम झाला, पण तिची एवढे नाटकं चाललेत ना, तुम्ही बघा कशी नाटकं वगैरे करते. शूज घालायला नको बोलते, दुसरे शूज आणतीये. हा बॅग पकड, बॅग पकड, मागं लाव. थांब मी येते लावून, सर. इकडच्या बंद. ओके, व्यवस्थित कर, व्यवस्थित कर ना आरू. बघितलं का कशी करतीये? बाय कर. बाय. हा, तुमचं झालं ना, ह्यांचं तर नाहीच होणार. चप्पल, शूज, आंघोळ, नाश्ता. हो हो. बघा अजून काय गाडीवरूनच फक्त पलीकडला लागल. बाय आरो. चल बाय. जा बस लवकर, चल. आरू बाय. ओके, जाओ लवकर, बाय. सो गाईज, आत्ताच आरूला घालवलं स्कूलला आणि आता मी माझ्या कामाला लागले. अर्धी भाजी करत होते मी. आरूला स्कूलला घालवलं ना, ते बघा किचनवरती असा काही पसारा असतो, सगळ्या घरामध्ये पसारा असतो, तरी आज मी नीटनेटका ठेवलाय थोडाफार. आता सगळं भाजी वगैरे झाली की मग आवरायचं. काय धरा काय दूध, आणले? दही, पनीर. अरे वा. खाऊ नाही काय आणलं? मी काय ते विचारलंय का? तुला खाऊ लागतं ना, पहिला पिशवी आली की पहिली पिशवी बघती काय आणलं काय नाही. माहिती. हा, तुला तुझ्या पोरीला तशी सवय झाली. रडली का? नाही रडली. गेली? हो. मॅम कुठल्या होत्या? मॅम रोज नवीन असतात ना, आज दुसरी होती. 4 आहेत त्यातल्या तुम्हाला माहित नाहीत कोणते आहेत ते. कसा लुक वाटतं आपला? लुक कसा वाटतं? छान वाटतं एकदम. केस जरा बारीक आहेत ना ते. 100 ग्रामचं पनीर आहे ते. दह्याच्या 5 पिशव्या. एवढ्या का? मला लागतात ना. पण घट्ट दही दिसते एकदम. आणि दूध 1 लिटर. ठीक आहे, करते गरम बिरम मस्त. दही नाही गरम करायचं. काय टेन्शन नाही, दही गरम करायचं. दही गरम करशील तुझ्या भरोसा नाही. फ्रीज मध्ये ठेवून येते हे सगळं. पनीर पण नाही गरम करायचं. पनीरची भाजी करते बस का. पडलाच जाता. इथे ठेवते आतमध्ये, इथून घ्या. 3 पिशव्या ठेवते इकडं. सगळ्यात इथंच ठेव की कशाला इकडे तिकडे ठेवते? तुम्हाला कशाला त्रास, नंतर घ्यायचा नाही तर. हा, लय काळजी करणारी बाई. आणि अंड्याचा ट्रे? ट्रे संध्याकाळी आले. ठीक आहे, तिला ठेवले. एक अंडे बाकीचे शिजवलेत, आता नाश्ता करून घ्या. गाईज आता 11:15 वाजलेत तरी आमचा अजून नाश्ता नाहीये. का तर आरू गेल्यावर शांततेने करू, पण मी जे कामाच्या गडबडीमध्ये खायचं विसरून जातं आणि हाऊनच तिला सोडायच्या गडबडीमध्ये. सो आता पहिला नाश्ता करू. आता माझं हे काम चालू करतोय. तर हे काल मी मशीन ऑर्डर केले. ही बघा, हे ट्रिमर आहे. काल मी ऑर्डर केलाय आणि आताशी बघायचं चाललंय. आणि आता बघतोय मी त्याच्यामध्ये कुठलं कसं लागतंय. तर एवढे मला त्याच्यामध्ये अटॅचमेंट भेटतात. 1 mm पासून आहेत ते, भरपूर आहेत, 10-12 आहेत. हा चार्जर आहे आणि हे एक आहे ट्रिमरचाच प्रकार आहे, नोज ट्रिमर काहीतरी असं. आणि हा एक राहिला. हे कसलं आहे का? ती पण काहीतरी हे ब्लेड आहे पण याला. 1 ब्लेड झालं, हे 2 ब्लेड झालं आणि हा 3 ब्लेड झाला. त्यापेक्षा माझं ना एकदम भारी आहे. काय? आणते.
काय पण घेऊन येते. क्रीम बिम असेल कुठली तर लावायची झालं. टन टन. ते होय. ते अनबॉक्सिंग करायची मला ह्याची. काय कर काय की आहे मग यामध्ये काय दाखवायचं. दाखव कर. सो गाईज ना आता अहो आमचे ना खूप सरप्राईज द्यायला लागले. त्यातलंच हे मी पहिलं ऑर्डर केलं होतं ना तर ते 500 रुपयाचं असेल आय थिंक. प्लॅस्टिकचं होतं आणि मला न सांगताच ह्यांनी हा मॉप ऑर्डर केलाय. आता बघू ह्यामध्ये काय काय आहे आपण. हे बघा दिसला का. सो गाईज हा आहे मॉप. अहो स्टीलचा. हा स्टीलचा. प्लॅस्टिकचा ऑर्डर केला होता ना आपण. नाही स्टीलचा. हा काय. हे बघा गाईज यामध्ये आहे बकेट. आहेत काय रॉड. 2 रॉड आहेत. अजून भरपूर यामध्ये सामान आहे. मी तुम्हाला दाखवते. क्वालिटी पण याची खरंच खूप छान आली आहे. एकदम जड आहे एकदम जड. यामध्ये एक आहे हे पुसायचं आणि हे अटॅच करायचं. ओके. आणि हे पण दिले आपलं काय लिक्विड वगैरे असेल तर ते तिथं ठेवून यामध्ये टाकायचं. स्पिन करायचं पण आहे. मस्त आहे ट्रॉली. ट्रॉली बोलती बकेट. उचलायची पण गरज नाहीये. इथून व्हील वगैरे दिलेत आणि इथून पाणी जे काढायचं असतं ना ते ड्रेनिंग दिलं ड्रेनिंग. कसं काढायचं ते पण असं नंतर बघू आपण. इथून ते पाणी काढायचंय. आणि एक महत्वाचं हे ते काय असं सोडत नाहीचे. उचलायची पण गरज नाहीये. त्यापेक्षा आपलं मी छोटच करते. तर मोडायचं माझ्याकडूनच. राहू दे मोडशील. अनबॉक्सिंगच्या नादाने ही बसवा ना यार. नंतर बसवतो ना मी लगेच घाई येतो. हा बसलं. नाही बाई नाही बसा नाही माझ्याकडून. बघू ते. आणि इथं सुद्धा बघा ना असं मॉप पडकवायला म्हणजे आपण ओला केला तरी इथं ठेवायला ही जागा आहे. इथं अडकवून ठेवू शकतो की पडणार वगैरे नाही. खूप छान आहे माहिती आहे का. कितीतरी दिवसापासून माझी ही घ्यायची इच्छा होती पण राहिला होता. शाहूंनी इच्छा माझी पूर्ण केली. खूप छान वाटलं मला माहिती आहे का. काहीतरी माझ्याकडून तुला लय त्रास पडत होता ना लादी पुसताना. 3 बेडरूम आहेत. मोठा रूम आहे. लादी पुसायला टेरेस काय वरती म्हणजे शिड्या वगैरे हे सगळं साफ करायचं बोललं. ते कपड्यांनी वाकून त्याची कमर दुखायची. त्यामुळे मी ऑर्डर केलं. अगं बाई किती काळजी ना माझी. सो हे बघा अटॅचमेंट करायचं. हे पहिलं काढायचंय. हे बघा असं अटॅच जॉईन केले. आता दुसरं अटॅच करूया. हे फिरव तेव्हा टाईट होईल ते. ते नाही ग हे फिरवायचंय मधलं. हा ते फिरवायचं. अडाणी बाई. नाही मला येत नाही बरं का काही असं म्हणजे कोणतं पण प्रोडक्ट आणलं मी आहोंकडे देते. मी पहिल्यांदाच घेतले कारण मी ह्याचे भरपूर व्हिडिओ बघितले होते. सो बघा काहीच अटॅच केले. आता इथून आपण लॉक किंवा अनलॉक करू शकतो. हे बघा स्पिन करायचं असं डायरेक्ट होतं. इथं केलं की स्पिन बंद होतंय. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. कधी मी लादी पुसते असं झाले मला. इथून जर लॉक खोललं ना दिसतंय. हा दिसतंय. हे बघा स्पिन होते. बंद करायचं की वरती घ्यायचं किंवा बंद खाली घ्यायचं करायचं. ते लॉक करायचं. हां आणि जास्त हे पण करायची गरज नाही. थोडंसं असं करायचं आणि हे इझिली पुसू शकतो आपण. आज वाटतं पार्सलचा दिवस आहे. आता एक अनबॉक्सिंग केलीच होती. मी तोपर्यंत हे आणायला गेले होते. जरा काय आहे हे बारकीचं आहे सेरेग्रो. सेरेग्रो. हा बॉक्स फाटला एवढा. हे मी ऑर्डर केलं होतं म्हणजे आणलं होतं हे पण माझ्याकडून ना मुंबईला राहिलं त्यामुळे हे आता परत ऑर्डर करावं लागलं. सो चला. चांगलं असतं ते आहे ना. त्यामध्ये आयरन आहे, ओमेगा 3 आहे, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे. मग सर्व एक कम्प्लीट पॅकेज आहे. ब्रेन डेव्हलपमेंट. ब्रेन डेव्हलप होतं याच्यामुळे. काय होतं अरुण अशी सिंगल खात नाहीये म्हणजे असं तिला डायरेक्ट दुधामध्ये दिलं तर खात नाही ती. पण तिला जेव्हा शिऱ्यामध्ये दिलं ना मी बारीक करून की ती बरोबर खाते ना आवडीनं खाते. त्यामुळे हे आणले आणि जरा तिच्या ॲक्टिव्हिटी पण जरा बऱ्या वाटतात अशा छान वाटतात. सो चला माझी बाकीची कामं करते. आत्ता शाहूंना मी नाश्ता दिलाय. आता बघा जवळजवळ आम्हाला 11 वाजलेत तरी अजून नाश्ता नाही झाला. खाताय हे बघा खाऊ. सो चला मी माझी बाकीची कामं करते. जर मी 5-10 मिनिटं झालं बघतोय नुसतं खेळायला चाललं त्याच्यामध्ये. स्पिन कसं होतं ते खेळायचं नाही बघतोय. चाललं. पाणी पण तू ऍड केलं नाही व्यवस्थित. हे बघा कसं होणार ते. होते अहो ते रोटेट व्हायला त्याच्यासाठी पाणी पाहिजे त्याच्यामध्ये. पाणी ऍड केलं नाही काय नाही खेळत बसले. बरं करते ऍड पण ऐका ना असं स्पिन इकडचं पण होतंय आणि इकडचं झालं की ह्यात टाकायचं गर किती भारी होतंय ना सगळं पाणी निघतं एकदम.
आणि लादी तर एकदम पटपट पटपट पुसते. असं करायचं, हे लॉक तयार झाले. इथून आपलं असं थोडंसं करायचं. लय तामझाम आहे का? भारी वाटतंय. तुला नवीन भारी वाटणार आहे. जुनं झालं बसून कशाला आणलं असं वाटतं. चांगले येते पुसायला उलट. गाय आता 1:45 वाजले आणि घर बघा एकदम चकाचक केले. ती कुंडी होती ना, ती ठेवलेली फ्लावर पॉट, तो खालीच पडला तिथून, त्यामुळे इथं ठेवलाय. छान असं घर एकदम क्लीन क्लीन केलं. पाहुणचं काम चालू आहे. आणि जेवायला बघा आज मी मटकीची भाजी बनवली. काम करेपर्यंत ना 1:45 होतोच. त्यानंतर मग जेवायचा टाइम, जेवायला अर्धा तास लागतो. तिथून काय फक्त 1 तास राहतो, 1 किंवा अर्धा तासच राहतो. लगेच आरूचा घरी यायचा टाइम होतो. सो आता आम्ही जेवण करून घेतो. त्यानंतर आरू आलं ना परत मग लई चिडचिड करते. तिला चारायचं का आम्ही जेवायचं, त्यामुळे पहिलं आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर ते आल्यावर तिला चारतो. सो जेवण करून घेतो. सो काय जाताना 8 वाजलेत आणि 8 वाजता मी मस्त अशी फ्रेश वगैरे झाले परत. आणि आरूचा बघा पप्पाचा टी शर्ट घातला आणि बसली तिला. पप्पाचा टी शर्ट घालायचा आहे तुला? आणि अहो गेलेत 7 वाजता जिमला, अजून काही ते आलेले नाहीत. तोपर्यंत मी जेवण वगैरे बनवले. सो काय बनवले ते तुम्हाला दाखवते. मला दिवसापेक्षा ना असं संध्याकाळी ना घरात खूप भारी वाटतं. खूप छान वाटतं मला घरामध्ये. सो बघा मी बनवली शेपूची भाजी. हा आले. आणि काय बनवले, आणि ना मी शेवगा रस्सा ट्राय केलाय, मस्त दिसतोय एकदम. सो असं जेवण वगैरे बनवले, भाकरी भाजी केली, किचन सगळं आवरून वगैरे ठेवला. आल्यावरती घरात काय पसारा नको म्हणून. सो आत्ता बघा आलेतच ते. शर्ट काढ ना राजा. होय चला जावा. बाय. सो गाइस बघा आमचं जेवण वगैरे झालं, सगळा किचन वगैरे क्लीन केला, अगदी झोपायची सुद्धा तयारी केली. पण आरूला काही झोपच येत नाहीये. तिची मस्ती अशी चालू आहे. कुठं बघती गे, मस्ती चालू आहे. आणि आता ना रोज लवकरच झोपतोय, कारण हिला लवकर उठावं लागतंय ना, त्यामुळे हिला लवकर झोपवायचं राहतं आणि आम्ही सुद्धा लवकर झोपतोय. सो गाइस आजचा दिवस ना एकदम सिंपल गेलाय. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. बाय बाय.